ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण बहुप्रतीक्षित असलेली ठाणे मेट्रोचा आज ट्रायल रन पूर्ण झाला आहे। हा मार्ग एकूण 35 किलोमीटरचा असणार आहे आणि या मार्गावर किती स्टेशन असणार आणि त्याची दळणवळण कशी असणार जाणून घ्या आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी सौरभ बोळे आणि आपण पाहतात एबीपी माझा। मेट्रो मार्ग 4 आणि 4A मिळून एकूण 32 स्थानक प्रस्तावित आहेत। या प्रकल्पाचा उद्देश ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि जवळपासच्या भागातील दळणवळण अधिक सुलभ, वेगवान करणे हा हेतू आहे। ठाणेकरांसाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे। जवळपास 35 किलोमीटरची एकूण लांबी मेट्रोची आहे। मेट्रो 4 ची लांबी 32 किलोमीटर आणि 4A ची लांबी 2.88 किलोमीटर आहे। एकूण 32 स्थानक यात आहेत। या मार्गावरील मेट्रो एकूण 8 डब्यांची असणार आहे। पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग लवकरच होणार आहे। त्यामुळे हा देशातील सर्वात लांब मार्ग होईल। 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल। याद्वारे एकूण 21 लाख लोक प्रवास करू शकतात। या मेट्रो मार्गामुळे प्रवासांची वेळ 50 ते 75% कमी होणार आहे। एलिव्हेटेड मार्ग असल्याने रस्त्यावरील वाहतूक देखील कमी होईल। मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा नवी मुंबई, वडाळा, भांडूप आणि घोडबंदरकडे होणारा प्रवास अधिक सोपा आणि वेगवान होणार आहे। दररोजच्या वाहतूक कोंडीपासून याद्वारे मुक्ती मिळणार आहे। प्रवासांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आता ही मेट्रो कधी खुली होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा।